आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस आहे ना, तर असं वाटतंय आपली ट्रिप संपलीच नाही पाहिजे. आज आमच्या ट्रिपचा शेवटचा मुक्काम असणार आहे, पण यांना प्रत्येकाला रिव्ह्यू विचारू की कशा होत्या ट्रिपचे अनुभव आणि कशी मजा आली. एक्सपिरियन्स लय भारी होता. लय रडणार आम्ही पण वहिनीला लय मिस करणार. एक्सपिरियन्स बुक लय भारी होता की एवढ्या मोठ्या राज्यामध्ये मी गाडी चालवली. आज एक 2-3 किलोमीटर गाडी चालवली. ट्रिप ना म्हणजे मेमोरेबल आहे आपली सगळ्यांची. वहिनी डोळ्यात पाणी आलं की हे इतरणीच होते ना. मला तर किती दिवसांचा ट्रिपला जायचं होतं आणि मेन म्हणजे याच्या मागे मी हिला प्रत्येक वेळेसच राहत ते. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही आम्ही परतीच्या प्रवासाला रात्रीचा आमचा मुक्काम होता कोइंबतूरमध्येच आम्ही हॉटेल केली होती. सगळ्यांचंच आवरलेलं आहे, पण आम्हाला आहे ना खूप जास्त लेट झालेलं आहे. ॲक्च्युली स्पेशली मला लेट झालं, मी खूप जास्त उशिरा उठलो. आमचे बाकीचे मेंबर तरी लवकर उठले होते. किती वाजता उठले होते अमोल भाऊ तुम्ही? 8 वाजता. सोनाली वहिनी 7 वाजता उठल्या होत्या. हां 9ला उठल्या, उशिरा उठल्या मग त्या. आणि जयराम भाऊ तुम्ही? आणि बाकीचे मेंबर आमचे पण लवकर उठले होते, अर्धे उशिरा उठले होते. बट चला आता पहिले नाश्ता करून घेऊ आणि मग पुढच्या प्रवासाला पूर्तता करू. चलो लेट्स गो. तर कोइंबतूरच्याच आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो होतो. हॉटेल वगैरे तर एकदम मस्त होती, झोप पण एकदम मस्त झालेली आहे. तुम्हाला लागली होती का झोप? हा इतकी मस्त झोप लागली ना, लय भारी. वहिनी तुम्हाला? हो लागली. आणि सगळे ना उठल्यानंतर मी बघितलं की सगळे पोटावरच झोपलेले होते. हा सगळ्यांना पोटावर झोपायची सवय झाली. स्कॉर्पिओ पण चकचक झाली. भाऊ तर ते डस्टर हातात घेऊनच फिरताय. चालू गाडीला पुसता काय आता? अरे धडकले. कालपासून खरंच आपल्या गाडीत चड्डी बनियान, माझ्या मागे तर पिक्सी टॉवेल आहे. वहिनी झाली गुड मॉर्निंग. अमोल भाऊ अरे ओके. अमोल भाऊ अशी भारी गाडीला धडकले. जयराम भाऊ तेव्हा गाडी पुढे घेत होते. अमोल भाऊ ना डस्टरने गाडी पुसत होती. भाऊनी ब्रेक मारला, भाऊ डायरेक्ट गाडीला धडकले. आणि आम्हाला ना कोइंबतूरमध्ये ना चांगलीच ट्रॅफिक लागलेली आहे. आम्ही ना सगळं वेदरचा आनंद घेतला, पावसाळ्याचा आनंद घेतला, थंडीचा आनंद घेतला. केरळला तर फक्त पाऊस चालू होता, मीडियम टेम्परेचरचा पण अनुभव आला आणि आज गरमीचा पण अनुभव येतोय. कोइंबतूरमध्ये ना खूप गरमी आहे, खूप गरमी. आता ना आम्ही जेवण करण्यासाठी थांबलेलो आहे आणि आम्हाला एवढं ट्रॅव्हल करायचं आहे माहिती आहे का, की आम्हाला जेवण थोडंसं ॲडजस्टच करावं लागणार आहे, कारण जेवायला पण खूप जास्त वेळ जातो. तर आता या ठिकाणी मी पब घेतलेला आहे, त्याच्यानंतर काहीतरी नूडल्स वगैरे खाऊन घेऊ आणि मग पुढच्या प्रवासाला पूर्तता करू. इथे ना 500 रुपयात हेलिकॉप्टरची राईड आहे. तुला करायची आहे? मला नाही करायची, तू कर ना. ठीक आहे मी करतो. बसले तुम्ही? अरे तू पण बस. हा ठीक आहे बसते मी फ्री मध्ये. पैसे दे ना 500 रुपये. ए एडे चालवतो मी, तू पैसे दे. फ्री मध्ये मला. तर लँड करू त्याला. टक 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 दे 500 रुपये. आता आहे ना सगळ्यांचा नाश्ता पण झालेला आहे, म्हणजे बऱ्यापैकी जेवणच झालेलं आहे. आता आहे ना मला आईस्क्रीम खायची. कोणी आईस्क्रीमला कंपनी देणार आहे का मला? भूक लागली 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 झाली भूक कंप्लीट. बस, संपली आता भूक. संपली ना? हा आता तुम्हाला काही करायला सांग, मी करू शकतो. पण तेव्हा एवढी भूक लागलेली होती, तू काही सांगितलं असतं ना मग माझं काहीच नसतं झालं. हात पाय ढिल्ले पडलो डायरेक्ट. आता मी गाडी चालवतो, तू बैस बाजूला. 1173 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. 21 घंट्याचा प्रवास आहे. त्यातला कमीत कमी 10 घंट्याचा तरी प्रवास आज कव्हर झाला पाहिजे. त्याच्यानंतर आपण चांगली हॉटेल रूम बघू, तिथं आराम करू आणि परत पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. आणि आज पण रूटला खूप जास्त मजा येणार आहे. आता दुपारी तर थोडंसं प्रवास काटायला थोडा अवघड जाईल, पण एकदा संध्याकाळ झाली ना रूट पण एकदम भारी असणार आहे. आम्हाला आहे ना एक जंगलाचा रस्ता लागलेला आहे आणि आम्हाला इथं माकड दिसले, हरिण पण दिसले. हरिण तर आरोईच्या एकदम बाजूला होती. तिला म्हणतोय बघ बघ बघ, तुम्ही कुठे 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 बाजूला बघतच नाही येडी. आता सगळं प्राणी बघून घे बरं का. हत्ती दाखव आता. चल हत्ती मला दिसला की तुला पण दाखवतो. हे इथं माकड समोर खूप सारे माकडं तर नुसते. रूटमध्ये जाता आहे ना आम्हाला एक भवानी सागर म्हणून डॅम लागलेलं आहे आणि डॅमच्या तिथे आहे ना असं समोर कैरी वगैरे सगळं विकायला आहे. कितीला आहे म्हणे? 20 रुपये. अजून घ्या ना, खाऊन बघ एकदा चांगलं आहे का आंबट आहे? घे घे. अरे बा कशी बघतीये. तर त्या आजी ना आम्हाला मस्तपैकी पायनॅपल कट करून देता आता. आणि खतरनाक ऊन आहे रे बाबा. आणि डॅम बघा किती मोठं आहे, खूप मोठं डॅम आहे. पण अरे इथं चालू आहे स्नॅप टाकणं.
माझ्यासोबत पण एखादा स्नॅपला फोटो क्लिक कर. तू ते बघतोय का? येस बॉस. चल काढू आपण. ये इकडे. अच्छे से निकालो. ओके मेन्शन कर मला. हे बघा फोटो. हा बोल ना त्यांना असं द्या ना पूर्ण. जाऊ द्या हो. हो वहिनी नवऱ्याला अँटिक भाऊ तुमचा लय भारी एक्सप्लेन करतो तो. पन्नी में टाको. तर त्यांना आहे ना हिंदी येत नाही ना, मग ते सांगता आता किती पैसे द्यायचे. 200. ते 240 रुपये झाले एका पायनॅपलच्या हारविन लय भारी म्हणतो. अरे लय ओरेन ओ. काय झालं काय झालं? क्लास भरला ते गेला खाली झाड. अरे देवा हा सांडून टाकलं पायनॅपल. अरे देवा 1948 येते डॅम. 1948 ते 1955 ते जे लिहिलेलं आहे. कोणते डॅमचे? यांचं काय चालू आहे नवरा बायकोचं काय माहिती. किती मोठा डॅम आहे. एवढं जुनं आहे. हो डॅमच्या अपोजिट साईडचा व्ह्यू पण खूप भारी आहे. तर काही आपल्या गाडीतलं आहे ना DF पण संपलं होतं, परत डिझेल पण टाकायचं होतं. एका ठिकाणी आम्ही थांबलो. इथं आता डिझेल तर टाकून घेतलंय गाडीत, आता आहे ना DF पण टाकून घेऊ. आणि आता आरोही आणि ते पण आहे ना मस्तपैकी त्यांनी एका बाजीवरती ना बसून घेतलेलं आहे. ती बाज बघितली का कशाची बनलेली आहे? पाईप पासून. पाईप हा ठिबकचे पाईप आहेत ना, ते ठिबकच्या पाईप पासून बनलेली आहे. तर आता आपल्या गाडीत आहे ना आपण DF टाकून घेऊ. आणि पोल्युशन कंट्रोल ठेवण्यासाठी ना हे कंपल्सरी आहे. तर आम्हाला आहे ना परत जंगलाचा रस्ता लागलेला आहे. आता टायगर रिझर्व लागलेलं आहे. आरोहीचं लक्ष तर सगळं इकडे तिकडे. ती बघतीये कधीतरी एखादा तरी प्राणी इकडून तिकडून हुकून चुकून समोर आलाच पाहिजे. तिचं सगळं लक्ष बाहेर आहे. तर आम्हाला आहे ना हरिण दिसलेलं आहे. आरोहीच्या फोन मध्ये दाखवतो मी तुम्हाला. हे बघा आरोहीच्या फोन मध्ये दिसत आहे. जाऊ दे आता ह्या मन भरून बघितलंय आपण. आता आहे ना मी कर्नाटक मध्ये एंटर झालेलो आहे. आता आहे ना आम्हाला कर्नाटकचं जंगल लागलेलं आहे आणि जंगलाची सुरुवात होताच आम्हाला हरिण दिसलं आणि समोर अजून एक हरिण आहे. हे बघा किती सारे आहेत ऋषी. किती सारे. ते बघता आपल्याकडेच हे कोणते प्राणी आले म्हणत असेल ते. छोटे बघ ना, छोटे किती क्यूट दिसते. किती मस्त चोरायला. चलो गाईज इथं समोर एक ट्रक पलटी झालेला आहे. जंगल पार केल्यानंतर आता आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहे. समोरचा व्ह्यू किती सुंदर आहे ना रे. नुसते व्ह्यूच व्ह्यू आहे एकदम भारी यार. पूर्ण रोड मध्ये मस्त मस्त नजारे बघायला भेटतात. थोडस हातपाय पण मोकळे करू म्हटलं, कारण खूप वेळपासून गाडी चालवत होतो मी. हा व्ह्यू बघा ना वहिनी, असं वाटतं एखादा वॉलपेपर आहे समोर. बाकीचे नाही उतरले. भक्ती वहिनी बरं आहे ना. सगळे म्हणत होते ब्लॉग मध्ये भक्ती वहिनी लय बरं डान्स करता. एकदा करा बरं वहिनी. तो कराडा जोडीन करा. भक्ती वहिनी डान्स मी करून दाखवता. भक्ती वहिनी नाचा जोडी ना. तर जयराम भाऊला काय जिथं गाणं वाजत नाही तिथं नाचायला सुरू होते आणि तुम्ही नाचत नाही काय. नाचा वहिनी सोबत. वहिनी सोबत नाचा. वहिनी सोबत नाचा. बसंती नाच. नाच बसंती नाच. नाच बसंती. ए तू डबल ए वाजव रे. डंग 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 डंग. हो ही वाजव नाचल लावा ना वहिनीला. डंग 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 डंग. आता ना ढिरीबारी होईल. आगाल जाऊन रे काय गाणे रे. कुठून आणली? किती गाणे रे. हा ना. यांना इकडे सोडून जावं लागणार. आगायला जायचं, मुताला जायचं. हे असं ते तसं काही पण बोलतील. तू सांबार दिला. सांबार मसाला, हा मसाला, तो मसाला, काहीतरी बडबड वहिनी आणि मीच म्हणजे गरीब आहे पार्टी मध्ये. शिल्लक आहे बरं. तुम्हीच लय सज्जन नाही ना दोघं. सज्जन आमच्या दोघांच्या फोटोचा तुम्ही वॉलपेपर ठेवला पाहिजे माहिती का. आदर्श घ्यायला पाहिजे. तोंड पाहिले तुमचे एकदा. जा धुण्या आता पाण्यानं जा. आम्ही तोंड धुवून आलो.
सगळं धुरा आलेलं आहे ते बघ, आमचं पातानी हा. पद्धती नाहीये चांगले धुतलेले आहेत आम्ही. चांगले धुतलेले फेस वॉश रगड 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 रगडलेले हे कर, 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 कर. हे कर, 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 कर. हे कर, 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 कर. हे कोणतं धुणं आहे भाऊजी झाली माग झोप अरे सेकंड ड्रायव्हर तर काय काम असतं दुसरा गाडी चालवतोय तर तुम्ही झोपून राहायचं रात्रभर काय गेला मग आता ताकद आहे का तुमच्यात गाडी चालवायची आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस आहे ना तर असं वाटतंय आपली ट्रिप संपलीच नाही पाहिजे काय वाटतं प्रत्येकाला बोर होतंय माहिती का घरी चाललोय तर कारण लय एन्जॉय केलं होतं आम्ही लिमिटच्या बाहेर सगळ्यांनी एन्जॉय केलं होतं दोन्ही नवीन वहिन्यांचा स्वभाव पण खूप जास्त भारी आहे एक वहिनी थोडा शांत आहे एक वहिनी जरा जास्त धिंगाणा घालता शांत वहिनी आहे आमच्या भक्ती वहिनी पण भक्ती वहिनी मला माहिती आहे नेक्स्ट ट्रिपला नक्कीच एन्जॉय करणार आहे ह्या टाइमला त्यांना थोडंसं ओळख वगैरे करून घेण्यात वेळ गेलेला आहे आणि जयराम भाऊ तर एन्जॉय करते अमोल भाऊ एन्जॉय करते अरविंद एन्जॉय करतो सानिका वहिनी पण बऱ्यापैकी एन्जॉय केलेलं आहे फक्त पाठीमाग गेल्या ना पण नेक्स्ट ट्रिपला त्या मला माहिती त्या पण खूप जास्त एन्जॉय करणार आहे खरंच यार सिरियसली असं वाटतंय ही ट्रिप आहे ना संपलीच नाही पाहिजे चला रे बसा बसा गाडीत भक्ती वहिनी बसा ना गाडीत अरविंद शेठ आहे बैठो लल्लू शेठ सरपंच बैठो चला भाऊ आपण चालवू गाडी आता आरोहीला पण झोप यायला लागलेली आहे झोपू नको को ड्रायव्हर आहे तू आज ऐक ना ट्रिप जेव्हा स्टार्ट झाली होती ना तेव्हा कोणाला गरमी होत नव्हती तहान लागत नव्हती भूक लागत नव्हती काहीच होत नव्हतं जागा पण होती आता घरी जायची वेळ आली ना सगळ्यांना तहान लागते भूक लागते मळमळ होतीये जागा नाही भेटत आहे सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे ह्या गोष्टी इंडिकेट करताय की घरी जायचं नाहीये हा ट्रिप संपायला नको भाई समोरचा व्ह्यू किती सुंदर आहे ना रोडचा एकदम भारी आहे यार एकदम भारी इकडचे ना रोड खरंच खूप सुंदर आहे माहिती का म्हणजे असं प्रवास बिलकुल जाणवत नाही आमचे पाठीमागचे मेंबर आहे ना पागल झाले पागल आहे अरविंद ना तुझी चाल पदर गेला नवर पुरी जरा जपून दांडा धर पुरी जरा जपून दांडा धर समोर आहे ना कावेरी नदी आहे आणि आरोही म्हणे की आपण फर्स्ट टाइम बघतोय म्हणे कावेरी नदी सगळेच खरंच हा फर्स्ट टाइमच बघतोय मी पण कावेरी नदी बघितलेली नाहीये चलो देख लो अभी फिर आपण आता तिकडून चाललो की मग नाही तोच रूट आहे पण आपण जायच्या दिवशी नोटीस नव्हतं केलं आता आरोही बोलली की इकडे कावेरी नदी आहे मॅप वरती बघितलं वाटतं कावेरी हे बघ हे बघ हे बघ ही कावेरी नदी आहे वाव पाणी नाहीये किती वाटते पूल किती मोठा आहे थोडा मोठा आहे पाणी कमी आहे इकडे पाणी आहे आपण जाताना याच नदीला बोललो होतो की हिचं पात्र खूप मोठं असेल बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला भक्ती वाहिनी फुल एन्जॉय करत करत आमची ट्रिप चालू आहे आता सगळ्यांना पाणी प्यायचं होतं म्हणून आम्ही थांबलेलो आहे आता एकदा ना पाणी बॉटल घेऊन टाकू चहा प्यायला थांबलो होतो मग आम्ही चहा पिऊ आणि बाकीचे मेंबर आहे ना त्यांना पाणी प्यायचं अरविंद शेठनं पाणी घेतलं होतं आणि मग काय पाणी पिलं ही भवन बागच टोपी घातली मस्त लय भारी दिसू राहिली ती आता आणि अमोल भाऊ बसली तिथं आपलं मस्त रुमाल घेऊ आमच्या घालून बाकीचे मेंबर आहे ना चहा पण पिणार आहे आणि अरविंदला म्हटलं माझ्यासाठी दूध सांग तर त्यांनी विचारलं साखर टाकायला लोक म्हटलं नाही तर तो कसं म्हणतो ओनली दूध साखर मत टाको आम्ही चहा पिली आणि भाऊ नाही ना हे घेतलं काय घेतं ते बूस्ट बूस्ट इज द सिक्रेट ऑफ आवर
हां दुधात टाकून पिवरले आणि तिथे काय घेतलं लिंबू. तर काहीच आता आम्ही मत्तूरमध्ये आलेलो आहे, जिथं आम्ही लास्ट टाइम पण स्टे केला होता. आणि इथंच आम्ही आता परत एकदा हॉटेल बघतोय, कारण उद्या पण आम्हाला भरपूर सारं डिस्टन्स कव्हर करायचं आहे. आणि आज जर आम्ही जास्त वेळपर्यंत गाडी चालवली तर नुकसान असं होईल की आम्हाला लेट नाईट हॉटेल भेटेल, परत जेवायचे पण प्रॉब्लेम होता, लेट नाईट फिरावं लागतं आणि जेवण भेटत नाही, झोप होत नाही, मग सकाळी उठायला लेट, परत प्रवास लेट चालू होतो. सो आता आम्ही लवकर हॉटेल शोधायला लागलेलो आहे. तर खूप जास्त आहे ना भूक लागलेली आहे, चला लवकर लवकर जाऊ आणि जेवण करून घेऊ. अय लोड्या हो, चला जेवायला चलो. अमोल कुठे गेले? फेवरेट प्लेसला गेले. आता लय वेळ लागणार वाटतं, मग अर्धा एक तास आहे ना. झोप मग आपली झोप होती. अमोल भाऊ किती वेळ आहे? झालं म्हणे काय ना. अमोल भाऊची फायनली टॉयलेट वर एंट्री होणार आहे. वा भाऊ आज सर्वात महान कार्य पूर्ण करून आलेले, भले की 1 तास लावला ते कार्य पूर्ण करण्यासाठी. भाऊ कसा एक्सपिरियन्स तुमचा? प्रेशर नाही पण तुमचं काम चांगलं झालं. चला काम पूर्ण झालेलं आहे, याच्याबद्दल परत एकदा टाळ्या. भाऊचा खूप जास्त आज सत्कार झालेला आहे. चला भाऊ. भाऊनी ना ह्या फॅनचे बटन दाबले आणि फॅन बघ कोणता लागला. जागा चेंज. इकडे बसव. अमोल भाऊ आहे ना आज लय पोटभर जेवण करणार आहे, बरोबर आहे भाऊ? तर या ठिकाणी आमचं ग्रीन सलाड आलंय. अरे बघ ना किती भारी दिलं त्यांनी. ते काहीतरी म्हणतात याला गार्निशिंग का काय बोलतात रे? खरंच गार्निश करून दे वहिनी त्यांच्या स्टेशन मध्ये. थांबा. हा प्लेट नाही यार. काय बोलता हो भाऊ? जाऊ द्या, डिझाईन करून दिलेलं आहे. आमच्या भाषेत डिझाईन करून दिलेलं आहे. काकडीचं, गाजराचं. आणि आमचं आहे ना मंचाव सूप पण आलेलं आहे. तर आमची ना भाजी पण आलेली आहे आणि मस्तपैकी बटरची ना रोटी पण आलेली आहे. आजचं जेवण इतकं चविष्ट आहे माहिती का. आम्ही रोज इतक्या हॉटेलमध्ये जेवतोय, पण आजचं जेवण सिरियसली सांगा भाऊ, एकदम भारी टेस्ट आहे. आरोहीला ना साऊथला आल्यापासून रस्सम खायचा होता. खाऊन बघ आणि टेस्ट सांग कशी आहे. कशी टेस्ट? मस्त, एक नंबर आहे. तर काही इतकं मस्त जेवण झालंय माहिती का. भाऊ लिंबू खाताय. जेवण सिरियसली टेस्टी होतं. आता इथून हालच वाटत नाही. पोट भर जेवण झालेलं, हालता डुलता पण येत नाही. टेस्ट हॉटेल खरंच भारी होते. पेट आहे त्यांचं. भाऊचं वजन 91. खरंच भाऊ 1 क्विंटल. एवढा धरावाईने मला करायचंय. 2 किलो सोडून अरे तरी पण 88 पण म्हटलं तरी कमी झालं का? जेवण बिवण 2 किलो. भाऊ उतरा ना. जयराम भाऊचं बघू द्या. पाय ठेवा पहिले उभं राहा. 83. बाप काय हेवी रे तुम्ही सगळे. थांबा आता आरोही वेट करते. आरोहीचं बघू. पेलवान 100 किलो. थांब म्हण टाक कॉईन. कुठं टाकायचं? 48. ए खोटं बोलती रे. एवढं बी नसेल माझं. 48 44 असेल. गाइस ये मैं हूँ, ये हमारे अमोल बू है, ये हमारे जयराम बू है, लल्लू शेठ सरपंच, ये हमारे सोनाली वहीनी, ये आरोही, और इधर हमारे भक्ति वहीनी है. और इतने सारे लोग हम क्यों जा रहे पता है? मेरे डोळे के लिए गोली लाने के लिए, क्योंकि मेरा डोळा है ना सूज गया है. देखो इतने सारे लोग जा रहे हैं हम सिर्फ एक गोली लाने के लिए, क्योंकि वो गोली लई जड़ है. बरोबर है क्या वहीनी? मेरे डोळे को क्या हुआ है इंग्लिश में? रंजनवाडी. इंग्लिश में क्या हुआ है? रंजनवाडी. इंग्लिश मध्ये स्टाय झालेलं आहे माझ्या डोळ्याला. गाडीत बसेल का ती गोळी? बसल ना, गाडीच्या वरती बांधून आणू. हा चालेल. असं फील नाही होते का की आपण सगळे बाहेर जॉबला आलेलो आहे आणि आता इथं रूम केलेली आहे आणि आता काहीतरी थोडंफार सामान आणायला संध्याकाळी सगळे चाललोय. जयराम होतंय का असं फील? असंच वाटतंय मला तर, कारण आम्ही इतक्या दिवसापासून बाहेर आहे ना, तर तसंच फील होतंय. नवीन रूम घेतली आहे आणि काहीतरी आता सामान राहिलं मग सगळे जाते घ्यायला, तसंच फील होतंय. अमोल तुमला कसं फील होतंय? आणि मेन म्हणजे गाडी कोण चालवते बघा. अमोल भाऊ मला सांगायचं लक्षातच नाही, आमच्या अमोल भाऊ गाडी चालवत आहे. अरे बाप रे. भाऊ पण सांगणार आहे. अमोल भाऊ पण सांगतील नंतर, अरे बाबा ते कर्नाटक मध्ये मीच गाडी चालवली. यायला कुठे गाडी येत होती? मीच गाडी चालवली सगळी. बरोबर ना? भाऊची एक स्टोरी राहू मग, हेवी ड्रायव्हर म्हणून. तर आम्ही मत्तूर मध्ये स्टे केलेला आहे ना, तर आम्ही इथं जवळपासच मेडिकल बघतोय, म्हणजे त्या डोळ्यासाठी ना गोळी घेऊन टाकू. तर फायनली आता आम्हाला भेटलेला आहे मेडिकल. बहिणी चालताय ना तुमच्यासोबत? तुम्हीच चला.
कारण वहिनी ना नर्स आहे, सो वहिनीला आहे ना सगळी आयडिया असते म्हणजे काय लागणार आहे काय नाही. वहिनी मला खूप दिवसापासून म्हणत होता की अँटीबायोटिक घेऊन टाक, मीच इग्नोर केलं, ती माझी चुकी झाली. आमच्या वहिनी अशा फाड इंग्लिशमध्ये काहीतरी गोळीचं नाव सांगितलं आणि आता गोळी घेतोय आम्ही. आमच्या अमोल आता अशी गाडी ट्रेन झालेली आहे की गाडी ना टर्न करून एकदम प्रॉपर एका कोपऱ्यात आणलेली आहे रस्त्याच्या कडेला. ओके, घरी गेल्यावर घेऊ मग. अमोल भाऊ यार एकदम प्रो झाले यार तुम्ही. गाडी अशी ॲक्युरेट टर्न करून लावलेली आहे, भारी. प्राऊड ऑफ यू. तिकडं सोलापूर धुळ्याला थोडंसं त्यांना चालू दे ना. नाही चालूच जाणार आहे भाऊला, आता उद्याच गाडी चालू नाही. दिवसा हा भाऊ खरं चालू बरं का. तर परत आता आम्ही हॉटेल रूम वरती आलेलो आहे आणि आज आहे ना आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस आहे. आज आमच्या ट्रिपचा शेवटचा मुक्काम असणार आहे. म्हणजे आम्ही सगळे आता परत सोबत लवकर भेटणार नाही, कारण प्रत्येकाच्या मागं कामं असते. परत कामातनं वेळ काढू आणि परत आम्ही भेटणार आहे. पण ती परत वेळ कधी येते काय माहिती. बट आता आपण आहे ना प्रत्येकाला रिव्ह्यू विचारू की कशा होता ट्रिपचा अनुभव आणि कशी मजा आली. जयराम भाऊची जी जोडी त्यांच्यापासून चालू करू. हां जयराम भाऊ, कसा होता एक्सपिरियन्स, सांगा तुमचा एक्सपिरियन्स लय भारी होता. कारण मग आपण एवढा एन्जॉय केला, फुल एन्जॉय करून घेतला. आता त्याच्यानंतर काय कामं धंदेच आपल्या, त्याच्यामुळे आता फुल जेवढा एन्जॉय करता येईल तेवढं करून घेतला. मॅक्झिमम एन्जॉय केला आपण. फुल भारी वाटलं मजा आली का सगळं, ट्रिपला? लय मजा आली लगेच. सगळे रडणार तर इथून गेल्यावर सगळे रडणार. सगळे 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 वहिनीला द्या. वहिनी मजा आली का ट्रिपला? खूप मजा आता तरी आली. बोला वहिनी. खूप मज्जा आली आणि घरी आमच्यासोबत गेल्यावर कसं खूप वाटलं? मिस करेल मी. पण वहिनी आम्ही शेजारीच राहायला. हा शेजारी लवकर आहे येता ना. आपण हो भेटायला. लगेच 2 दिवसाला भेट आपली. बघा बरं का हो नक्की. सोनाली वहिनी तर लय रडणार आहे. कारण सोनाली वहिनी इथून गेल्यानंतर रडणार आहे. मी खरंच मिस करणार आहे, कारण मी महिना झाला आपण सगळे सोबत आहेत आणि तिथे गेल्यावर मला एकटीलाच राहायचंय. आम्ही पण वहिनीला लय मिस करणार आहे भाऊ, कारण वहिनीने आम्ही तर एवढा धिंगाणा घातला. वहिनीने आणि मी तर बाप रे बाप डायरेक्ट लिमिट क्रॉस करून टाकली होती, एवढा धिंगाणा घातलेला आहे. आता वहिनी काय रिव्ह्यू देशाल आपल्या ट्रिपला? कशी झाली आपली ट्रिप? ट्रिप एकदम छान झाली. कसं असतं माहिती का, वर्षभर सगळ्यांना कामं असतात, त्याच्यानंतर थोडंसं त्यातून टाईम काढून जेव्हा एन्जॉय करतो हीच लाईफ आपण जगतो. कारण वर्षभर कामं चालू असतात, आपलं काही लक्ष नसतं, आपण एन्जॉय करतच नाही. पण हीच एक मुमेंट आहे की जे आपण जगतोय, नाही तर कामं तर काही ऑडियन्सच्या पण खूप कमेंट होत्या की बेस्ट कपल, बेस्ट फेवरेट जोडी म्हणे सोनाली वहिनी आणि अमोल भाऊ. म्हणून अमोल भाऊची पण चांगली हवा झालेली आहे. अमोल भाऊला विचारू, अमोल भाऊ कसा होता एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स लय भारी होता. आणि केरळमध्ये आम्ही मुन्नारला आलो. फेवरेट एक्सपिरियन्स भाऊचा आय विल गाडी एक्सप्रेस बुक लय भारी होता. आणि म्हणजे आमचं लय दिवस होऊन चाललं, ही माझ्या एवढं मागा लागत होती, आमची भांडणं व्हायचे. घेऊन चला तिथं रोज घेऊन चला. मी म्हणलं आता चला यावेळेस जाऊ आपण. मग त्याच्यामुळे एक्सपिरियन्स सक्सेसफुल झाली, एकदम भारी वाटलं. आतापर्यंत आपण एवढे प्लॅन केले ते अनसक्सेसफुल झाले आणि ही ट्रिप सक्सेसफुल झाली. आपल्या सगळ्या ऑडियन्सला पण ब्लॉग बघायला मजा आली, त्याच्यामुळे आपल्याला पण भारी वाटलं. आणि आता घरी गेल्यानंतर आपण सगळे ब्लॉग टीव्ही वरती बघणार आहे. आपलेच ब्लॉग बघायचे राहिलेले, बाकी सगळे मी तर एक पण ब्लॉग बघितला नाही. भाऊ घरी गेल्यानंतर भाऊ पण सगळे ब्लॉग बघणार आहे. सगळे ट्रिप कशी झाली? ट्रिप एक नंबर. मजा आली का? मजा मग, कारण की एवढ्या मोठ्या राज्यामध्ये मी गाडी चालवली. आज एक 2-3 किलोमीटर गाडी चालवली, पण एवढ्या मोठ्या राज्यामध्ये मी गाडी चालवली. लय खतरनाक रे भाऊ. हा अरविंद, मजा आली का? एकदम मजा आली. आणि ही प्लेन आपली ही ट्रिप आहे ना, आय माय सॉरी कंटिन्यू. ही ट्रिप ना म्हणजे मेमोरेबल आहे आपली सगळ्यांची, एकदम आठवणी सगळ्यांच्या चांगल्या वाईट आणि एकदम मस्त. आपण कोणी पण असं बोललेल्या हे ते असं सगळ्या अशा आठवणीनं. आणि सगळ्यांनी कसं एकदम आपण असं ओपनली बोललो सगळ्यासोबत, असं काय असं. म्हणजे आम्हाला ना एवढं सगळा ग्रुप होता, एवढ्या 2 नवीन वहिन्या होत्या. म्हणजे सोनाली वहिनी तर माहिती आहे आम्ही काही पण बोलतो, हसी मजाक चालू राहते. पण या 2 वहिनींनी पण आम्हाला खूप जास्त सहन केलं. आम्ही जयराम भाऊची पण मजा घेतली, वहिनीची पण मजा घेतली. आम्ही रडवायचंच ठेवलं होतं, एवढी मजा घेतलेली आहे. पण बोललो आपण तरी पण म्हणजे असं काही झालं नाही. मजा आली. हां एकदम मस्त, एकदम पैसा वसूल ट्रिप झाली. सानिका वहिनी कशी वाटली ट्रिप? कशी मजा आली? खरंच खूप मजा आली आहे. वहिनी डोळ्यात पाणी आलंय. वहिनी मिस करशाल का आम्हाला? हो, खरंच खूप जास्त मिस करेल सगळ्यांना. वहिनी आता मायराला जाणार आहे, मायराला गेल्यावर विसरून जाशाल. नाही विसरणार. बरं ट्रिप बद्दल सांगा, ट्रिप कशी झाली? खूप छान झाली ट्रिप, मस्त आहे. एक्सपिरियन्स हो खूप छान. तुमच्या आयुष्यात आम्ही आलो मी तर तुम्हाला पहिल्यांदा काय आले होते. काय जाणवतंय असं? मी पहिल्यांदा एवढं लांब आली होती. डायरेक्ट 1500 किलोमीटर कधीच नाही नाही आलेल्या. एवढं लांब नव्हते. वहिनी फर्स्ट टाइम 1500 किलोमीटर आलेले आहे. ह्या वहिनी पण फर्स्ट टाइम एवढं लांब आल्या. फर्स्ट टाइम. तुम्ही पण फर्स्ट टाइम मला असं वाटतं. नाही, मी गेलेली कुठं? मनालीला. हा मनालीला गेलेल्या आहे वहिनी.
बट असं आमच्या सोबतचा अनुभव एवढा भारी नसेल. नाही आम्हाला सामने सब पेले. अरे कशी मजा आली. लय मज्जा आली. मला तर किती दिवसांचा ट्रिपला जायचं होतं आणि मेन म्हणजे याच्या मागे मी खूप हिला दिवसांचा- प्रत्येक वेळेसच राहत होते. मला एवढी किती दिवसाचं भारी ट्रिप वाटलंच नव्हतं कारण की हे सर्व ओपन होते ना त्यामुळे जास्त मजा आली. मेन म्हणजे आपले लोक असले ना की मज्जा येते. हा? सगळे ओपन माइंडेड होते. हा मेन म्हणजे मला कंपनी होती हा. सगळे मुलंच होते ग्रुपमध्ये तर हे यांची मस्ती करायची आणि मला असं एकटल बसायला पहिले आमचा ग्रुप होता सह्याद्री बॉईज. आता सह्याद्री गर्ल्सचा पण हळूहळू ग्रुप होईल. आणि कपल होतोय आता आता आमचा एक सह्याद्री कपल नावाने ग्रुप आहे ज्याच्यात आम्ही 4 कपल ऍड आहे. बाकीच्यांना पण ऍड व्हायचं असेल तर एकच उपाय लग्न करणं पडेल बरं का. रोहित भाऊ. आणि ट्रिपचे ना आपण प्रत्येकाला विचारू एक डायलॉग लक्षात आहे का. भाऊचा एक डायलॉग मला लक्षात आहे आय विल गाडी. आणि अरविंदचा एक होता बरं का टाको इसमें टाको इसमें टाको टेकडीला हेकडी नाही आली पिली आलं पिला म्हणे आली पिली ओढणे के ओढणे के लिए कुछ नाही आहे क्या. भक्ती वहिनी एखादा डायलॉग लक्षात ठेवलाय का. नाही हे आई गेली गाडी. हा तोच एक हा, आणि बडबड 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 म्हणे आता. हा भाऊचा एखादा शब्द पिंकी हे विकेट पडली भाऊची. पीके. हा हे माहिती झालं. भाऊच्या ज्या 2-4 मैत्रिणी होत्या ना त्या वहिनीला माहीत झालेल्या आहे. मैत्रिणीच होत्या ना. कसे भामटे पडले. काही सिरियसली ट्रिप खूप जास्त भारी होती आणि मी तर सगळ्यांना मिस करणार आहे. मी डेली व्लॉग बघणार भाऊ आपल्या. आता घरी गेलो ना मी 2-3 दिवस ते उठतच नसतो टी व्ही समोर सगळे व्लॉग बघणार आहे. आणि चला आता मला तर व्लॉग एंड करा वाटत नाही आहे कारण ट्रिपचा शेवटचा दिवस आहे. मी सगळ्यांना मिस करणार आहे. कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय लव्ह यू अँड टेक केअर. आणि लय मिस करणार आम्ही लय म्हणजे लय मिस करणार सगळ्यांना. खरं ऑनेस्ट ना.